ईव्हीएमच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएम मध्ये गडबड। सुप्रीम कोर्टानं आता हा सवाल उपस्थित केलाय। सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर राऊतांनी मात्र आता पलटवार केलाय। जिंकल्यावर देखील बॅलेटवर निवडणुका घ्या असं राऊतांनी म्हटलंय। जनतेचा विश्वास नसताना न्यायालयात प्रक्रिया रेटतायत असं महत्त्वाचं वक्तव्य देखील खासदार संजय राऊतांनी केलंय। राऊतांच्या प्रतिक्रियेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र टोलेबाजी केली। ईव्हीएम मशीन खराब बोलणं हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे असा पलटवार आता बावनकुळे यांनी संजय राऊतांवर केला। सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे। गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा। आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत। आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही। या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे जे वागून राहिले, ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे। हा अर्रावीपणा, डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे, कुठं कमी झालो। दरम्यान या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात। काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।